नमस्कार मंडळी. हे विश्व चैतन्याचे या सिरीजमधल्या दुसऱ्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. पहिला भाग आपणा सर्वांना चांगला आवडला आणि आपण उत्तम प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. हे विश्व चैतन्याचं या सिरीजमध्ये आपणा सर्वांचं परत एकदा मी स्वागत करतो. जीवनाचा भाग व्यापून टाकणारी आणि जीवनाला एक आदर्श, उन्नत, नवी ऊर्जा देणारी ही युवा पिढी आज आपला देश या ठिकाणी घडवते आहे. हे सगळं आपण या ठिकाणी पाहतो, जगतो, जाणतो आणि निनिवेच्या त्या पल्ल्याड जाऊन आपण त्या ठिकाणी त्याचा वापर करतो आणि जीवनाचा मृदगंध आपल्या विस्मयचकित करणाऱ्या शक्तींना सुद्धा आपण या ठिकाणी साद घालण्याचा प्रयत्न करतो. पण हे होत असताना या ठिकाणी युवकांचं जे हवंय ते मला लवकर हवंय, माझा विकास लवकर झाला पाहिजे, मला जे जे या ठिकाणी प्राप्त करायचं आहे त्या अनुषंगानं मला लढाई लढायची आहे. पण त्या लढाईचं रूपांतर जीवघेण्या प्रवासामध्ये सुरू व्हायला वेळ लागत नाही. मोबाईलवरती आपण वेगवेगळे गेम्स खेळतो आणि त्या गेम्सच्या विविध पैलूमुळं आणि त्या गेम्समुळं आपल्या जीवनाचा जो भाग आहे तो कुठेतरी आपण गुरफटवून टाकतो. कोणतीही गोष्ट लवकर हवी, कोणत्याही गोष्टीसाठी उत्साही असणं, परंतु ती लवकर मिळावी, कारण त्या गेममधला जो वेग असतो तो वेग आपल्या मनावरती अधिराज्य गाजवतो आणि जीवन जगताना, सर्वसामान्य जेवण करताना, पाणी पिताना आपल्याला घाई लागते. आपल्याला बऱ्याचशा ऋषी परंपरांचा, देवादिकांचा, वेदांगांचा अभ्यास करत असताना त्याचा पगडा आपल्या भावी पिढीवरती व्हावा. आपल्या पूर्वजांनी जो साठा या ठिकाणी करून ठेवलेला आहे तो साठा ऊर्जेसाठी कसा वापरावा यासाठी आपण अतोनात प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण हे सगळं होत असताना आपण ज्या एका विशिष्ट हेतून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तो विशिष्ट हेतू आपल्या हातून निसटून जातो की काय, असं एक दृश्य आजच्या समाजासमोर या ठिकाणी उभं राहतं. मंडळी, ज्या युगातून संत ज्ञानेश्वरांनी जीवन जगलं, त्यांच्या जीवनामध्ये ज्या हालअपेष्टा त्या ठिकाणी त्यांनी सहन केल्या, पण हे सहन करत असताना तत्वज्ञानानं त्यांचा ऊर भरून येणं, वयाच्या कोवळ्या वयामध्ये त्यांनी संजीवन समाधी घेणं आणि त्यांच्या त्या तितक्याशा वयामध्ये त्यांनी जे लिखाण केलं त्या लिखाणावरती आज लोक PhD करतायत, संशोधन करतायत. हा फार मोठा चमत्कार, दैवी चमत्कार, आविष्कार या महाराष्ट्रामध्ये घडला. तेव्हाचा कालखंड आणि आजचा कालखंड यामध्ये मूलभूत फरक झाला. तंत्रज्ञान विकसित झालं, माणसाच्या जीवन जगण्याच्या गरजा नेनिवा या ठिकाणी बदलत गेल्या. पण संत ज्ञानेश्वरांचं जे तत्वज्ञान आहे ते खऱ्या अर्थानं तरुणाईला भावायला हवं. तरुणाईनं त्या विश्वात्मक देवाला साद घालायला हवी. कारण संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनामध्ये जो एक मूर्तिमंत झरा या ठिकाणी निर्माण केला, ओव्यात असतील, अभंग असतील आणि विशेष म्हणजे या विश्वात्मक देवाला त्यांनी मागितलेलं पसायदान, म्हणजे या पसायदानातून काय मागितलं, किती मोठा अर्थ त्या पसायदानातून अभिव्यक्त या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी केला. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे जडो. म्हणजे या ओळींचा अर्थ उलगडताना या ठिकाणी फार मोठ्या तत्वज्ञानांनी या ठिकाणी त्याचा अर्थ उलगडताना बराचसा भाग आपल्या उंजळीमध्ये टाकला. त्याचा अर्थ खलत्व नष्ट हो. एखादा माणूस जर वेगळ्या वृत्तीचा असेल, देवा त्याला संपवू नको, त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून घे, त्याला जगण्याचा एक नैतिक अधिकार दे, त्याच्यातलं खलत्व नाही व्हावं यासाठी त्यांनी विश्वात्मक देवाला प्रार्थना करावी. एवढं मोठं औदार्य मला वाटतं तत्कालीन कालखंडामध्ये इतक्या वयामध्ये त्यांच्या हृदयामधून निघावं म्हणजे एक विस्मयचकित करणारी ही घटना आहे.
या घटनेपासून आपल्याला बरंचसं काही शिकता येतं, बरंचसं काही करता येतं, नवी ऊर्जा मिळते, नवं चैतन्य आपल्या जीवनामध्ये उभं राहतं आणि त्या नव्या चैतन्यातून एक नवं विश्व निर्माण करण्याची उमेद आमच्या युवकांमध्ये त्या ठिकाणी तयार होते. पण या घाईच्या युगामध्ये, या वेगवेगळ्या स्पर्धांच्या युगामध्ये आम्ही कुठेतरी निराशेच्या गर्तेत जाताना आपले युवक दिसतात. त्या युवकांना कुठेतरी आपण एक वेगळा मार्ग या ठिकाणी देण्यासाठी आपण सर्व विचारवंत, महाराष्ट्रातील विचारवंत, साहित्यिक, समाजसुधारक, वेगवेगळ्या व्यासपीठावर असणारे सर्व सहकारी, त्यानंतर राजकीय नेते यांना साद घालावी आणि या युवकांची प्रचंड क्षमता, त्यांची शक्ती आपल्या राष्ट्र निर्मितीमध्ये या ठिकाणी आपल्याला करता येते. कारण जर युवक सुदृढ झाला, त्याचं मस्तक सुदृढ झालं, तर युवकांच्या डोक्यातून निघणाऱ्या भन्नाट कल्पना आपल्या या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या संस्कृतीसाठी फार मोठं देणं या ठिकाणी ते चुकवल्याशिवाय राहणार नाही. पण मंडळी, या सर्व घटना घडत असताना आपला समतोल या ठिकाणी जातो, सृष्टीचा समतोल या ठिकाणी जाताना आपल्याला दिसतो. या वर्षीचा जून आपण अनुभवला, या वर्षीचा जुलै या ठिकाणी आपण अनुभवतो आहोत. वातावरणामध्ये या ठिकाणी उष्णतेचं प्रमाण बऱ्याच दिवसांपासून वाढतंय. पावसाळा लागलाय तरी थंडी वाजत नाही, वातावरण थंड झालं नाही. याची कारणं काय असावीत? 30 ते 35 वर्षापूर्वी आमच्या गावावरनं इतर गावं दिसायची. एक नैसर्गिक भिंत म्हणजे दिसायचीच नाहीत, कारण एक नैसर्गिक भिंत त्यामध्ये तयार व्हायची, झाडांची, वेगवेगळ्या प्रकारची झाडं त्या ठिकाणी दिसायची आणि त्या झाडाच्या आरपार गावं दिसायची नाहीत, कारण झाडच झाडं गावाच्या भोवती असायची. पण आज आपल्या प्रत्येक ग्रामीण भागात राहणाऱ्या माणसाला आपल्या अवतीभोवतीची गावं दिसायला लागलीत, कारण झाडांची संख्या, झाडांच्या कत्तली आम्ही करून टाकल्यात. ज्या स्वार्थासाठी आपण हे सगळं करतोय, उद्या त्याची किंमत आपल्या पुढच्या पिढीला चुकवावी लागेल. कुठेतरी आपण पुढे चालत असताना पर्यावरणाचा तोल जाऊ नये आणि पुढच्या पिढीला चांगलं सकस अन्न, सकस त्या ठिकाणी त्या सृष्टीचा आनंद त्यांना घेता यावा. वेगवेगळ्या वनस्पतींचा, त्यांच्या म्हणजे त्या वनस्पती कशा जीवनासाठी महत्वाच्या आहेत त्याचा आस्वाद त्यांना घेता यावा, त्याचं पुनर्भरण आपल्याकडून व्हावं. ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाखाली बऱ्याचशा गोष्टी उदयाला येत आहेत. वातावरणातला बदल आहेच, पण बदल करायचा असेल तर त्या आपल्या अंगणापासून आपल्याला करावा लागेल. आपल्याला 4 झाडं लावावी लागतील. किमान नाही लावली पण उगवलेली झाडं जर माणसानं तोडली नाहीत, उपटली नाहीत, तरी ही सृष्टी इतकी, म्हणजे त्या सृष्टीची किमया इतकी मोठी आहे की ही सृष्टी आपोआप झाडं जगवते. त्याला तोडणं हे माणसाचं दुष्कृत्य आहे आणि हे झाडं पुढे मोठी होतात. ऑक्सिजन या झाडांपासून मिळायला लागतो, कारण ऑक्सिजनचं प्रमाण जर कमी होत गेलं तर माणसाला वेगवेगळे विकार या ठिकाणी व्हायला लागतात. नुकताच या ठिकाणी लोणारच्या तळ्यातला एक अनुभव माझ्या पदरी आला. त्या ठिकाणी विहार करत असताना एकदम उबदार असं वातावरण, ऑक्सिजन भरपूर आणि हिंडत असताना थकवा कधी लागलाच नाही. वेगवेगळे किडे, वेगवेगळे पक्षी, वेगवेगळ्या वनस्पती त्या ठिकाणी जणू काय आपलं स्वागतच करत आहे. त्या ठिकाणाहून निघावंसं वाटत नाही. त्या तळ्यातल्या पाण्याला स्पर्श केला आणि मन सद्गतीत झालं. किती सुंदर हिरवीगार झाडी, त्या झाडीतून निघावंसं वाटत नाही. चैतन्य फुलामध्ये त्या ठिकाणी नाचताना दिसत होतं. पक्ष्यांचे आवाज त्या ठिकाणी गीत गाताना दिसत होते. किती सुंदर झाडं मन मुरादपणे एकमेकांशी स्पर्धा करत त्या ठिकाणी वाढत होती. मंडळी, या सगळ्या गोष्टीचा ठेवा आपल्या जीवनामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये महत्वाचा आहे. जर हे आपण टिकवलं नाही तर उद्याची पिढी जगेल कशी नव्हे, आपण जगणार कसे, हा यक्ष प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. हे सगळं आपण या ठिकाणी चर्चा केली पाहिजे. वेगवेगळ्या व्यासपीठांवरती याची चर्चा झाली पाहिजे. झाडांचं महत्व अनन्यसाधारण आहे. झाडं लावल्याशिवाय उद्या आपल्याला जगताच येणार नाही. एखाद्या झाडाला आपण जेव्हा साद घालतो, आपल्या पूर्वीची शेतातली झाडं असतात, आमराई असते, एखादं वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची मोठमोठी झाडं असतात, त्या झाडाखाली आपला बालपण आपण त्या ठिकाणी घातलेलं असतं. आंब्यावरती आपण खेळलेलो असतो. त्या झाडाशी आपलं तादात्म्य, त्या झाडाशी आपली आपुलकी, त्या झाडाबरोबर आपली मैत्री घट्ट लहानपणापासून झालेली असते आणि त्या झाडाबरोबर
त्या ठिकाणी मनमुराद गप्पा मारण्याचा योग सुद्धा आपल्या जीवनामध्ये कित्येकदा येऊन गेलाय. उन्हामध्ये तावून आल्यानंतर त्या ठिकाणी आपण विसावा घेतो, काळ्या मातीवर त्या ठिकाणी आपण आराम करतो आणि त्या काळ्या मातीतून उबदारपणा, झाडाची सावली, झाड बोलू लागतं. किती विस्मयचकित करणारा हा प्रवास असतो. पण हा जाणतेपणानं आपण कधी घ्यायला पाहिजे. आपण जाणतेपणानं बऱ्याचशा गोष्टी करतच नाही. जीवनामध्ये आपण सकाळी उठल्यानंतर, आपला प्रातःविधी झाल्यानंतर आपण जाणतेपणानं कोणकोणते क्षण वेचत गेलो संध्याकाळपर्यंत याचं भानही आपल्याला राहत नाही. सकाळी कोणती भाजी आपण भाकरीसोबत खाल्ली याचंही भान राहत नाही. कारण जाणतेपणानं क्षण वेचणं हे मानवी मनाचं फार मोठं औदार्य आहे. या जाणतेपणानं ज्या गोष्टी आपण करत राहू तरच आपलं जीवन चैतन्यानं भरून जाईल. आणि या सृष्टीच्या चराचरामध्ये चैतन्य आहे. कारण जेव्हा गौतम बुद्ध त्यांना बुद्धत्व प्राप्त करायचं होतं तेव्हा त्यांना जंगलाकडे जावं लागलं, अरण्यात जावं लागलं. कारण जेव्हा घनदाट अरण्यात आपण जातो ना तेव्हा ती आपल्याशी बोलायला लागतात, आपल्याशी मैत्री करायला लागतात आणि आपल्याला वेगळं काहीतरी भान त्या ठिकाणी व्हायला लागतं. आपल्यातली एक अभिव्यक्ती त्या ठिकाणी व्यक्त व्हायला लागते. आणि अशा प्रकारे ही जंगलं माणसाशी सलगी ठेवून वागायला लागतात. पण मंडळी, या सगळ्या गोष्टीचा, या चराचराचा आपल्या जीवनावरती जो आघात होतो, ग्लोबल वॉर्मिंग आलंय, उष्णतेची लाट आली, ती उष्णता सहनशीलतेच्या पलीकडची आहे. पत्राचीच घरं पूर्वी असायची, माणसं गुण्या गोविंदानं त्या ठिकाणी राहायची, लाईट नव्हती तरीही माणसं उत्तमरित्या त्यांचं आरोग्य असायचं, उत्तम त्यांना खायला मिळायचं. पण आता थोडंसं जीवनशैली बदलल्यामुळं रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर आपण करतो आहोत. त्यामुळं मातीवरती आपण तणनाशकांचा सुद्धा वापर या ठिकाणी करावा लागतो. नाविलाज आहे, काही गोष्टी कराव्याच लागतात. तंत्रज्ञानाची आपल्याला कास धरावीच लागणार. पण याचा विपरीत परिणाम काहीशा प्रमाणामध्ये आता मातीमध्ये दिसायला लागला. शेतकऱ्याचा मित्र जो गांडूळ असतो तो आता मातीमधून हरपून जायला लागला, तो खोल खाली जायला लागला. आम्ही जेव्हा लहान लहान होतो, पेरणी चालायची तेव्हा कुठेतरी त्या मातीमध्ये उकरल्यानंतर आम्हाला एक दोन गांडूळ दिसायचे, पण आता ते दिसत नाहीत. वाडू नावाचा प्राणी सुद्धा एक कीटक असतो, तो सुद्धा आम्हाला दिसत नाही. मिरग लागलाय, आम्हाला मिरगा हा किडाच दिसला नाही यावर्षी. म्हणजेच काय, निसर्गानं कोणता संकेत दिला असावा? दिसलाच नाही याचा अर्थ दिसलाच नाही, पण दिसले, पण त्याचं प्रमाण फार कमी होत चाललंय. पण याचा हा संकेत निसर्गाचा आपण लक्षात कधी घ्यायचा? एकदा तोडलेल्या झाडाचा बुंदा मी न्याहाळत होतो आणि त्याला हिरवी पाली फुटली होती. म्हणजेच काय की मी मनाशीच खिन्न होऊन विचारलं की एकदा ना तोडलेल्या बुंद्याला हिरवी पालवी फुटली, एकदा ना तोडलेल्या बुंद्याला हिरवी पालवी फुटली. अरेच्छा, मी मनाशीच म्हटलं ही जगण्याची जिद्द कुठली? म्हणजे झाडापासून शिकण्यासारखं किती आहे. अरे झाड तोडल्यानंतर त्याला अनंत फांद्या फुटतात आणि माणसाच्या जीवनात जितके संघर्ष येतात आणि अडचणी येतात त्या पहिल्याच अडचणीला माणूस घाबरून जातो आणि तिथेच कोसळून जातो. मित्रांनो, या झाडापासून शिकण्यासारखं अगणित आहे. ही झाडं माणसावर प्रेम करतात. या झाडांना संगीत माहित आहे, या झाडांना गाणी माहिती आहेत, या झाडांना आपलं प्रेम माहिती आहे. एखादं झाड आपण आपल्या हातानं लावावं, त्याला मोठं करावं, दररोज त्याला कुंभाळावं, त्याच्यावरनं हात फिरवावा, याच्यापेक्षा मनस्वी आनंद जीवनामध्ये कोणता असेल हो? आपण आनंद करत जगतो. उद्याला आनंद मिळेल, परवाला आनंद मिळेल, मी यश प्राप्त केल्यानंतर मला आनंद मिळेल. पण मंडळी, मृत्यूच्या शय्येवर शेवटच्या क्षणी सुद्धा आनंद मिळत नाही. आनंद ही उद्या मिळणारी गोष्ट नाही. आनंद ही जी जाज्वल्य निष्ठा तुम्ही तुमच्या जीवनावरती ठेवता, जो जीवनाचा भाग तुम्ही सध्या वर्तमानात जगता, त्यातच तो आनंद असतो. पण तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. जेव्हा तो आनंद ओळखायला आपण शिकतो आणि आनंदी आपण राहायला शिकतो तेव्हा कुठेतरी आपण तन्मयतेनं जीवनाकडे बघायला लागतो. आपले इंद्रिय शिथिल व्हायला लागतात, आपलं पूर्णांग शिथिल व्हायला लागतं. आपण या सृष्टीच्या चराचराशी एकरूप व्हायला लागतो. आणि जेव्हा तुम्ही शिथिल होता, पूर्णत्वानं जगण्याचा प्रयत्न करता, तेव्हा कोणतीही व्याधी
तुम्हाला ग्रासून टाकणार नाही. तुम्ही उत्तमरित्या तुमचं आरोग्य या ठिकाणी राखू शकता, कारण जगण्याचं तत्व तुम्ही अनुसरायला प्रयत्न केलाय आणि त्या जगण्यातूनच तुम्हाला उद्याचा भविष्यकाळ दिसायला लागतो. जर आज आनंदी असाल तर कदाचित उद्याही तुम्ही आनंदीच राहाल. कदाचित आजचा आनंद 2 पटीचा असेल तर उद्या 4 पटीचा होईल. या अनुषंगानं ही सृष्टी आणि आपण या चैतन्याच्या महोत्सवानं भरून टाकू आणि उद्याच्या जीवनाला एका नव्या दिशेनं घेऊन जाऊ. आपला देश हिरवागार करू, आपलं राज्य हिरवगार करू, आपलं गाव हिरवगार करू, कारण त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही मंडळी. आणि हे जर आपण केलं नाही तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही. नमस्कार, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.